हरिद्वारच्या जत्रेत सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी सांभाळणाऱ्या SP संध्याच्या मनाला तेव धक्का सहन होईना. ज्या आईला तिने मृत मानली होती तीच आई समोर भीक मागताना पाहून तिच्या मनाला मोठा हादराच बसला. हा काय चमत्कार होता? ही तिची आईच होती की कोणी दुसरी? कोणाच्या स्वार्थामुळे हे घडलं? या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी ती कटिबद्ध झाली. बिहारमधील मधुपूर नगरात राहणाऱ्या गंगा देवी आणि त्यांची 8 वर्षांची मुलगी संध्या यांचे आयुष्य एक मोठ्या लढ्यापेक्षा कमी नव्हते. संध्या हुशार होती आणि शिक्षण घेण्याची तीव्र इच्छा बाळगून होती. मात्र गंगा देवीच्या आयुष्याचा संघर्ष संपण्याचे नावच घेत नव्हता. महामारीत तिच्या पतीचे निधन झाले आणि आता तिला एकट्यानेच मुलीचं पालन पोषण आणि शिक्षण करायचं होतं. गंगा देवी आपल्या पतीच्या वाटणीच्या जमिनीवर आपला हक्क सांगू लागली, जेणेकरून संध्याच्या भविष्यासाठी काही आर्थिक आधार मिळेल. पण संध्याचे काका रणजित सिंह यांना केवळ संपत्ती हवी होती. बाई असून जमीन मागतेस? तुझं काम चूल आणि घर सांभाळणं आहे, असे तिला ऐकवले गेले. गंगा देवीने त्यांच्या या बोलण्याला विरोध केला तर तिला धमक्या मिळू लागल्या. पण गंगा देवी हार मानणाऱ्या नव्हत्या. त्यांनी स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवत शिलाईचा व्यवसाय सुरू केला आणि संध्याला चांगल्या शाळेत दाखल केले. जेव्हा संध्या 7वीत शिकत होती तेव्हा गावातील लोकांनीही तिला शिक्षण न देता लग्न लावून देण्याचा सल्ला दिला. मुलीचं शिक्षण कशाला, तिला संसारात टाका. पण गंगा देवीने कोणाचंही ऐकलं नाही. स्वतः उपाशी राहिली, गरिबीत राहिली, पण मुलीच्या शिक्षणासाठी कोणतीही तडजोड केली नाही. वेळ पुढे सरकत गेला आणि संध्याने प्रत्येक इयत्तेत उज्ज्वल गुणांनी परीक्षा उत्तीर्ण केली. आता वेळ आली होती पुढील शिक्षणासाठी लखनौला जाण्याची. संध्याला एका नामांकित विद्यापीठात शिष्यवृत्ती मिळाली होती. पण ही बातमी ऐकून जणू संपूर्ण गावात खळबळ उडाली. मुलीला शहराबाहेर पाठवणार? हे तर आमच्या इज्जतीचा प्रश्न आहे. मुलगी ही घराची मान सन्मान असते, तिने घरातच राहायला हवं, असे गावकरी कुजबुजू लागले. रणजित सिंगही यांमध्ये सामील झाले. त्यांना कोणत्याही परिस्थितीत संध्याला शिकून मोठी होऊ द्यायची नव्हती. जर संध्या अधिकारी बनली तर ती स्वतःच्या हक्काची लढाई लढू शकेल आणि मग तिच्या वडिलांची जमीन हडपण्याचे त्यांचे कारस्थान फसणार होते. त्यामुळे त्यांनी गंगादेवी आणि संध्या यांना दडपून टाकण्याचा पूर्ण प्रयत्न केला. पण गंगादेवी यांनी आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी कोणाचीही पर्वा केली नाही. मी जर या समाजाच्या बेड्यांमध्ये अडकले तर माझ्या मुलीलाही माझ्यासारखेच संघर्ष करावे लागेल, ही जाणीव त्यांच्या मनाला ठाम होती. त्यांनी संध्याला घेऊन लखनौला जाण्याचा निर्णय घेतला. जेव्हा त्या आपल्या मुलीला घेऊन बसमध्ये बसल्या तेव्हा गावातील काही स्त्रिया तिरक्या नजरेने पाहत म्हणत होत्या, बघा, ही मुलगी शिकून मोठी होणार नाही, पण बिघडेल मात्र. पण गंगा देवी या टोमण्यांकडे दुर्लक्ष करून आपल्या मुलीच्या डोळ्यातील स्वप्नांच्या तेजाकडे पाहत होत्या. त्या उजेडात त्यांच्या स्वतःच्या भूतकाळातील अंधार विरवण्याची ताकद होती. लखनौमध्ये संध्याने मन लावून अभ्यास सुरू केला. ती दिवस रात्र मेहनत करू लागली. UPSC परीक्षेची तयारी सुरू केली. तिच्या मेहनतीचे फळ दिसू लागले होते. पण गावात रणजित सिंग अधिकच जळफळू लागले. त्यांना भीती वाटत होती की जर संध्या मोठी अधिकारी बनली तर ती आपल्या जमिनीचा हक्क नक्कीच मागेल. त्यामुळे त्यांनी गंगा देवीला संपवण्याचे कट कारस्थान आखले, जेणेकरून जमीन बळकावण्याचा कोणताही अडथळा उरणार नाही. मधुपूर गावातील लोक आश्चर्यचकित होते. त्यांच्या गावातील कोणत्याही मुलीने कधीही एवढ्या मोठ्या स्वप्नांची कल्पनाही केली नव्हती जितकी संध्या करत होती. ती केवळ शिकत नव्हती तर मोठी अधिकारी बनण्याच्या मार्गावर होती. पण तिच्या प्रवासाला सोपं बनवणारा कोणीच नव्हता. उलट लोक तिला खाली खेचण्यासाठी आतुर होते. मुलगी एवढं शिकून काय करणार? तिचं लवकरात लवकर लग्न लावून दिलं पाहिजे, अशा चर्चा होत होत्या. पण गंगादेवी कोणाच्याही बोलण्याची पर्वा न करता ठाम होत्या. त्यांचा निर्धार पक्का होता. माझी मुलगी अधिकारी होणारच.
आणि जगाला दाखवून देईल की एका विधवेची मुलगीही इतिहास रचू शकते. दुसरीकडे संध्याचे मोठे काका रणजित सिंग संतापाने पेटून उठले होते. त्यांना हे कदापि मान्य नव्हतं की संध्या यशस्वी व्हावी. तिने काहीतरी मोठं करावं. जर संध्या यशस्वी झाली तर ती आपल्या वडिलांच्या जमिनीचा हक्कही मागू शकेल. याच भीतीने ते झुरत होते. रणजित सिंग वारंवार गंगादेवीला धमकावत असत, या जमिनीवर तुझा काहीही हक्क नाही. जर जास्त उड्या मारायच्या ठरवल्यास तर त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत. गंगादेवी प्रत्येक वेळी त्याला विरोध करत होत्या, पण त्यांना साथ देणारा कोणीच नव्हता. घरातील माणसे, समाज, अगदी त्यांचे स्वतःचे नातेवाईकही त्यांच्या विरोधात उभे होते. पण त्यांनी हार मानली नाही. त्या अखंडपणे शिवणकाम करत राहिल्या आणि आपल्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च उचलत राहिल्या. दरम्यान लखनौमध्ये संध्या दिवस रात्र मेहनत करत होती. तिचा संघर्ष आणि मेहनत फळ देऊ लागले होते. तिला माहीत होतं की आता फक्त एक परीक्षा आणि एक यशच तिच्या आईचा सन्मान परत आणू शकतं. एके दिवशी गंगादेवीला आपल्या मुलीची खूप आठवण आली. 2 महिने झाले माझ्या लेकीला भेटले नाही, त्या स्वतःलाच म्हणाल्या. त्यांनी अचानक लखनौला जाण्याचा निर्णय घेतला. त्यांना ठाऊक होतं की संध्याची तयारी सुरू आहे आणि ती विचलित होऊ नये म्हणून त्यांनी तिला न सांगताच जाण्याचा निर्णय घेतला. बस पकडण्याआधी त्यांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते. माझी मुलगी मोठी अधिकारी बनेल, मी स्वतः जाऊन तिला बघेन. पण त्यांना कल्पनाही नव्हती की त्यांचा हा प्रवास भीषण ठरणार आहे. गंगादेवी बसमध्ये बसल्या आणि खोल श्वास घेत आपल्या लेकीच्या आठवणीत हरवून गेल्या. पण त्याचवेळी त्या बसचा चालक महेश गेल्या 2-3 दिवसांपासून नीट झोपलेलाच नव्हता. त्याच्या डोळ्यात खूप झोप होती. तो वारंवार स्वतःला जागं ठेवण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याची झोप त्याचा सर्वात मोठा शत्रू बनली होती. बस वेगात धावत होती आणि समोरून एक LPG गॅस टँकर येत होता. अचानक चालकाच्या डोळ्यांवरची झोप पूर्णतः जिंकली आणि बस ताशीभराच्या वेगाने थेट टँकरवर धडकली. क्षणभरातच सगळं बदलून गेलं. जोरदार स्फोट झाला. बस जळत्या अग्निकुंडात परिवर्तित झाली. सर्वत्र आगीच्या ज्वाळा होत्या. ओरडण्याच्या किंकाळ्या, मदतीसाठी आर्तहाकांनी वातावरण भारून गेलं. अनेक प्रवाशांची शरीर आगीत होरपळून गेली. अनेक जळणाऱ्या वस्तूंचा वास भरून राहिला होता. गंगादेवी 30% भाजल्या होत्या. त्या असह्य वेदनांनी विवळत होत्या. त्यांचे डोळे धुसर झाले होते. त्या बसमध्ये एकूण 45 प्रवासी होते. त्यापैकी 20 जणांचा जागीच मृत्यू झाला. गंगादेवींची परिस्थिती अतिशय गंभीर होती, पण त्यांचे प्राण अजूनही चालू होते. लखनौला जाणाऱ्या या बसच्या अपघाताची बातमी झपाट्याने सर्व दूर पोहोचली. सरकारने मृत आणि जखमींच्या कुटुंबियांना माहिती देण्याचे काम सुरू केले, पण कुणाकडेही संध्याचा संपर्क क्रमांक नव्हता. तिला अजूनही ठाऊक नव्हतं की तिची आई तिला सरप्राईज देण्यासाठी लखनौला येत होती. अखेर सरकारी नोंदीत गंगादेवींचे नाव आल्यावर अधिकाऱ्यांनी त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना संपर्क साधण्याचा निर्णय घेतला. फोन फिरला आणि तो कॉल थेट रणजित सिंग म्हणजेच संध्याच्या मोठ्या काकांकडे गेला. रणजित सिंग काही क्षणासाठी स्तब्ध झाले, पण ही चिंता त्यांच्या वहिनीसाठी नव्हती. त्यांच्या मनात फक्त एकच विचार होता, जर ती वाचली तर पुन्हा जमिनीचा हक्क मागायला येईल. रणजित सिंग आणि त्यांचा परिवार त्या रुग्णालयात पोहोचला जिथे अपघातात जखमी झालेल्या लोकांना आणले गेले होते. संपूर्ण रुग्णालयात हाहाकार आणि वेदनांनी भरलेल्या किंकाळ्या ऐकू येत होत्या. सर्वत्र भाजलेले शरीर, तुटलेल्या हाडांचे तुकडे आणि मृतदेहांचा ढीग पडला होता. कुणाचं संपूर्ण शरीर जळून नष्ट झालं होतं, तर कोणी आपले हातपाय गमावले होते, तर कित्येक लोक ओळखून न येण्या इतके विद्रूप झाले होते. 45 प्रवाशांपैकी 25 जणांचा जागीच मृत्यू झाला होता. गंगादेवी मृत्यूशी झुंज देत होत्या. गंगादेवी सुद्धा एका ॲम्ब्युलन्समध्ये अत्यवस्थ अवस्थेत पडल्या होत्या. त्यांचं शरीर
अत्यंत वाईटरित्या जळालं होतं, इतकं की त्यांचा चेहरासुद्धा ओळखू येणं कठीण होतं. त्या मृत्यू आणि जीवनाच्या सीमारेषेवर उभ्या होत्या. रणजित सिंग आणि त्यांच्या कुटुंबाने त्यांना पाहिलं, पण ज्यांनी ती योजना रचली ती माणुसकीलाही काळीमाप फासवणारी होती. रणजित सिंगने पाहिलं की गंगादेवी अजून जिवंत होत्या, पण त्यांच्या जखमा गंभीर होत्या. त्यांच्या मनात एकच विचार येत होता, जर ही वाचली तर परत जमिनीचा हक्क मागायला येईल. त्याने आपल्या पत्नीला हळूच सांगितलं की जर आपण हिला ओळखण्यास नकार दिला तर सरकार तिला लावारिस घोषित करेल. मग कुठलाही कायदेशीर दबाव आपल्यावर येणार नाही. त्यानंतर तो थेट डॉक्टरांकडे गेला आणि थंड आवाजात म्हणाला, आम्ही या बाईला ओळखत नाही. आमचा हिच्याशी काही एक संबंध नाही. डॉक्टर चकित झाला. त्याने पुन्हा विचारलं, तुम्ही खात्रीने सांगू शकता की या तुमच्या वहिनी नाहीत? रणजित सिंग निर्विकार स्वरात म्हणाला, आमची अशी कुठलीही वहिनी नाही. जर ही मेली तर तिची जबाबदारी सरकारची आहे, आमची नाही. डॉक्टरांनी विचारलं, तरीही तुम्ही तिच्या उपचारांसाठी काही आर्थिक मदत कराल का? रणजित सिंग संतापून म्हणाला, आम्ही एका अनोळखी बाईसाठी पैसे का खर्च करायचे? हे ऐकून रुग्णालयातील कर्मचारीही स्तब्ध झाले. रणजित सिंगने आपल्या जिवंत वहिनीला निर्लज्जपणे लावारिस घोषित केलं. आता गंगादेवींना एका अनोळखी रुग्णाप्रमाणे सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांना पाहायला किंवा काळजी घ्यायला कोणीच नव्हतं आणि हा संध्यासाठी आयुष्याचा सर्वात मोठा धक्का होता. दरम्यान लखनौमध्ये आपल्या अभ्यासात गुंतलेली संध्या या घटनेबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ होती. तिला वाटत होतं की तिची आई गावीच आहे. काही आठवड्यानंतर जेव्हा ती मधुपूरला सुट्टीसाठी परतली तेव्हा तिला काहीतरी विचित्र जाणवलं. घराबाहेर कुलूप होतं. तिने शेजाऱ्यांना विचारलं, पण कोणालाच काही ठाऊक नव्हतं. शेवटी ती आपल्या मोठ्या काकांकडे रणजित सिंग यांच्या घरी पोहोचली. ती घरात गेली तेव्हा घरात एक विचित्र शांतता होती. सर्वांच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती, पण त्यासोबत एक गूढ शांतताही होती. संध्याच्या मनात भीतीची भावना निर्माण झाली. ती घाबरतच विचारू लागली, माझी आई कुठे? रणजित सिंगने अत्यंत थंड आवाजात उत्तर दिलं, तुला माहीत नाही का? तुझी आई 2 महिने आधीच मरण पावली. संध्याच्या पायाखालची जमीनच सरकली. आई मरण पावली? हे कसं शक्य आहे? तुम्ही मला आधी का नाही सांगितलं? रणजित सिंगने एक दीर्घ श्वास घेतला आणि नाटकी आवाजात म्हणाला, बाळा, तू तर अभ्यासात व्यग्र होतीस. तुला त्रास देणं आम्हाला योग्य वाटलं नाही. संध्या सुन्न झाली होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण तिला अजूनही काहीतरी चुकीचं वाटत होतं. माझी आई अशी अचानक कशी मरण पावली? तिच्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले, पण उत्तर कुठेच नव्हती. संध्याच्या डोळ्यात अश्रू तरळले. तिने कापऱ्या आवाजात विचारलं, तुम्ही आईचा अंतिम संस्कार कधी केला? रणजित सिंगने खोटं बोलत उत्तर दिलं, आम्ही स्वतः त्या अपघाताच्या ठिकाणी गेलो होतो. तुझी आई पूर्णपणे जळून खाक झाली होती. तिचा मृतदेह सापडणंही कठीण होतं, पण आम्ही आपलेपणाने तिचा अंतिम संस्कार केला, जेणेकरून तिच्या आत्म्याला शांती मिळेल. संध्या हतबल होऊन रडू लागली, पण तिच्या मनाला अजूनही हे पटत नव्हतं की तिची आई तिला न भेटताच या जगातून निघून गेली. दुसरीकडे रणजित सिंग आणि त्यांच्या कुटुंबाने त्याचा कट यशस्वी केला होता. संध्या पूर्णपणे तुटून गेली होती. मधुपूर नगरात तिच्या लहानपणीच्या साऱ्या आठवणी विखुरल्या होत्या. तिच्या घराला कुलूप लावलं होतं. आईबद्दल कुठलीच खबर नव्हती आणि नातेवाईकांनीही तिला पूर्णपणे दूर केलं होतं. संध्याने गावाशी नातं तोडलं, पण तिच्या मनात शांतता नव्हती. तिने आता कायमचं गाव सोडण्याचा निर्णय घेतला आणि परत लखनौला आली, पण तिच्या हृदयात अस्वस्थता होती. रात्री तिला झोप लागत नव्हती. तिच्या मनात सतत एकच विचार येत होता की काश त्या दिवशी मी आईचं ऐकून गावाला गेले असते तर कदाचित तिचा जीव वाचला असता. तिचं मन अस्वस्थ होतं. आई फक्त मला बघायला लखनौला येत होती आणि त्या प्रवासातच तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. आता तिच्याकडे ना आई होती ना घर.
ना कोणतं आपलं म्हणावं असं नातं. ती हळूहळू खोल नैराश्यात जात होती. अभ्यासात तिचं मन लागत नव्हतं. ती एकटीच खोलीत बसून तासन तास रडत राहायची. अनेकदा तिच्या मनात विचार यायचा की आता सगळं संपलं आहे. जेव्हा अंधार दाटतो तेव्हा कुठून तरी प्रकाशाची एक किरण येते. संध्याच्या आयुष्यात ही किरण बनून आला तिचा मित्र अजय. अजय तिच्या वर्गातला हुशार विद्यार्थी होता. त्याने लक्षात घेतलं की संध्या सतत गप्प आणि उदास राहते. तो तिला मदतीचा हात देण्याचा प्रयत्न करू लागला. एक दिवस त्याने संध्याला हळूच विचारलं, तुझी आई खूप ताकदवान महिला होती. तिने एकटीने तुला मोठं केलं, समाजाशी झुंज दिली होती. तुझ्या शिक्षणासाठी त्यांनी किती यातना सहन केल्या आणि तू इतक्या सहज हार मानणार? संध्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. तिने रडत उत्तर दिलं की माझ्याकडे आता काहीच उरलं नाही. माझं घर, माझा परिवार, माझी आई, सगळं संपलं. अजयने तिच्या डोक्यावर हलका हात फिरवला आणि शांत स्वरात म्हणाला, नाही संध्या, तुझी आई अजूनही तुझ्या सोबतच आहे. ती तुझ्या हृदयात आहे, तुझ्या स्वप्नांमध्ये आहे, तुझ्या मेहनतीत आहे. संध्याने त्याच्याकडे पाहिलं. तो पुढे म्हणाला की तुला वाटतं का की तुझी आई हे पाहू इच्छित होती की तिची मुलगी अशा प्रकारे हारून जाईल? जर तू त्यांचा खराखुरा सन्मान करू इच्छित असशील तर त्यांचं स्वप्न पूर्ण करायलाच हवं. त्यांना अभिमान वाटेल की असं काहीतरी करायला हवं. आईच्या आठवणी आता तिची कमजोरी नव्हती तर तिची ताकद बनली. अजयच्या या शब्दांनी संध्याच्या मनात नवी उमेद निर्माण केली. आता तिला समजलं होतं की जर मी माझं जीवन संपवलं तर आईच्या साऱ्या संघर्षाचा मोल शून्य होईल. त्याच दिवशी तिने ठरवलं, आता मी आईचं स्वप्न पूर्ण करणार. तिने दुप्पट मेहनत करायला सुरुवात केली. रात्री जागून अभ्यास करायला लागली. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यायला लागली. प्रत्येक पुस्तक, प्रत्येक नोट्सचा सखोल अभ्यास करू लागली. आता तिचं फक्त एकच ध्येय होतं, SP बनायचं. तिच्या आईच्या आठवणी आता तिची कमजोरी नव्हती तर तिची सर्वात मोठी ताकद बनली होती. संध्याने UPSC परीक्षेसाठी आपलं सर्वस्व पणाला लावलं. ती सकाळपासून रात्रीपर्यंत अभ्यास करत राहिली. प्रत्येक अडचणीला ती एका आव्हानासारखं स्वीकारत होती. कधी कधी आईच्या आठवणी तिला विचलित करायच्या, पण ती स्वतःला सावरायची. शेवटी तो दिवस आला, परीक्षेचा दिवस. संध्याने आत्मविश्वासाने पेपर दिला. आता प्रतीक्षा होती ते निकालाची. जेव्हा UPSC परीक्षेचा निकाल लागला तेव्हा तिच्या नावासमोर उत्तीर्ण लिहिलेलं होतं. तिची मेहनत फळाला आली होती. तिने संपूर्ण देशात उत्कृष्ट रँक मिळवली. जे लोक 3-4 वर्ष अभ्यास करूनही ज्या यशाला गवसणी घालू शकत नाही ते संध्याने एका वर्षाच्या मेहनतीत मिळवलं होतं. आता संध्या SP अधिकारी बनली होती. ही तीच संध्या होती जिला वेळोवेळी अपमानित केलं गेलं होतं. तीच मुलगी जिला तिच्या नातेवाईकांनी दुर्बळ समजलं, जिने कधीच मोठं होऊ शकत नाही असं ठरवलं. तीच मुलगी जिच्या आईला तिच्याच कुटुंबाने फसवलं. तीच मुलगी जिला समाजाने बंधनात ठेवायचा प्रयत्न केला. ती आता पोलीस वर्दीत होती, समाजाला न्याय शिकवण्यासाठी. आता संध्याकडे सन्मान, पदवी, अधिकार आणि शक्ती होती, पण तिची आई नव्हती. संध्या आता लखनौमध्ये SP म्हणून कार्यरत होती. तिचं स्वप्न पूर्ण झालं होतं. तिच्या आईने, गंगा देवीने ज्या ध्येयासाठी संघर्ष केला ते संध्याने अखेर मिळवलं होतं. आता ती एक जबाबदार अधिकारी होती. गुन्हेगारी रोखणं, समाजात न्याय प्रस्थापित करणं, विशेषतः महिलांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असणं हेच तिचं कर्तव्य बनलं होतं. संध्या आपल्या कामात इतकी व्यस्त झाली की गावच्या कटू आठवणी आता धूसर झाल्या होत्या. तिला एवढाच दिलासा होता की किमान तिच्या नातेवाईकांनी तिच्या आईचा योग्य वेळी अंतिम संस्कार केला. त्याच दरम्यान हरिद्वारमध्ये महाकुंभमेळा सुरू होणार असल्याची बातमी आली. हा जगातील सर्वात मोठा धार्मिक सोहळा होता, जिथे कोट्यवधी लोक सहभागी होणार होते. प्रचंड गर्दीवर नियंत्रण ठेवणं, गुन्हेगारांवर लक्ष ठेवणं, बनावट साधू संतांचा पर्दाफाश करणं, संभाव्य दुर्घटनांवर नियंत्रण ठेवणं
ही मोठी जबाबदारी होती. त्यामुळे देशभरातील सर्वोत्तम पोलीस अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आणि त्यात SP संध्या हिचंही नाव होतं. संध्या या जबाबदारीबद्दल खूप उत्साही होती. ती म्हणाली की ही केवळ एक ड्युटी नाही तर माझा धर्म आहे. ती प्रचंड मेहनतीने आणि प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य पार पाडत होती. तिने अनेक बनावट बाबांच्या पोलखोल केल्या, अवैध कारवायांवर आळा घातला आणि संपूर्ण ठिकाणी सुरक्षेची जबाबदारी उत्तम प्रकारे निभावली. महाकुंभ सुरू होऊन आठवडा उलटला होता. एके दिवशी संध्या महाकुंभमेळ्यात गस्त घालत असताना तिची नजर एका वृद्ध स्त्रीवर पडली. ती फाटके कपडे घालून भीक मागत होती. तिचं अर्ध चेहऱ्यावर गंभीर जखमा होत्या. ती हाडांचा सांगाडा झाली होती. जणू काही महिनोन्महिने तिने काहीही खाल्लं नव्हतं. आणि तेव्हाच संध्याच्या हृदयात एक वेदनादायक शंकेची जाणीव झाली. ही स्त्री कोण होती? का तिचा अर्धवट चेहरा जळालेला होता? का तिच्या डोळ्यात ओळखीची एक चमक होती? आता संध्याच्या आयुष्याचा सर्वात मोठा रहस्य भेद उलगडणार होता. संध्याला तिच्या समोर उभी असलेली बाई पाहून दया आली. ही कोण असेल? कदाचित एखादी निराधार वृद्ध स्त्री. तिने आपल्या खिशातून काही पैसे काढले आणि म्हणाली, आई, हे पैसे ठेवा, काहीतरी खाऊन घ्या. तेवढ्यात त्या वृद्ध महिलेने संध्याकडे पाहिले आणि तिच्या डोळ्यात एक वेगळी चमक उमटली. तिने थरथरत्या हातांनी संध्याकडे हात पुढे केला आणि जोरजोरात रडू लागली. माझं बाळ संध्या, तू मला ओळखला नाहीस का? मी तुझी आई गंगादेवी. संध्याच्या पायाखालची जमीनच सरकली. तिच्या अंगात एकच थरकाप उडाला. तिच्या हातातील पैसे खाली पडले. तिच्या समोर एक वृद्ध, अशक्त आणि भाजलेली स्त्री उभी होती, जिच्याबद्दल संध्याने ऐकले होते की ती मरण पावली आणि तिचा अंतिम संस्कारही झाला होता. हे कसं शक्य आहे? संध्या गोंधळून गेली. तिचे संपूर्ण शरीर सुन्न झाले. पण जसे त्या वृद्ध स्त्रीने तरतरत्या आवाजात पुन्हा तिचे नाव घेतले, तिच्या डोळ्यातून अश्रू उभे राहिले. बाळ, मी तुझी आई आहे. ओळखलंस का मला? हे ऐकून संध्याच्या जगण्याचा आधारच जणू उडाला. ती धावतच पुढे गेली आणि तिने आपल्या आईला घट्ट मिठी मारली. आई, तू जिवंत आहेस? पण कसं? मी तर ऐकलं होतं की बस अपघातात तुझा मृत्यू झाला. गंगादेवी रडत म्हणाली की बाळा, मीही मरणाच्या उंबरठ्यावर होते, पण भगवंताने मला वाचवलं. संध्याने आईला जवळच्या बाकावर बसवलं, तिला पाणी दिलं आणि म्हणाली की आई, मला खरं खरं सांग, तुझ्यासोबत नक्की काय घडलं? गंगादेवींच्या डोळ्यात वेदना दाटून आल्या. मग गंगादेवींनी त्यांची कहाणी सांगायला सुरुवात केली की बाळा, त्या दिवशी मी तुझ्याकडे लखनौला येण्यासाठी बसमध्ये होते, पण अचानक आमच्या बसचा एका LPG ट्रक सोबत भीषण अपघात झाला. बसला आग लागली आणि अर्ध्याहून अधिक प्रवासी जागच्या जागी जळून खाक झाले. मीही 30% भाजले होते. माझी अवस्था इतकी भयंकर होती की मला मेल्यासारखं सोडून देण्यात आलं. सरकारी रुग्णालयात मला दाखल करण्यात आलं. सरकारने माझ्या कुटुंबियांना माहिती दिली आणि तुझे मोठे काका रणजित सिंग यांना बोलावलं, पण त्यांनी मला ओळखण्यास साफ नकार दिला. संध्याच्या डोळ्यात संतापाची ज्वाला पेटली. म्हणजे त्यांनी जाणून बुजून तुला मेल्यासारखं टाकून दिलं? गंगादेवी रडत म्हणाली की हो बाळा, त्यांनी रुग्णालयात थेट खोटं सांगितलं की आमच्याशी त्यांचा काहीही संबंध नाही, जेणेकरून माझी जमीन त्यांना सहजासहजी मिळू शकेल. जेव्हा आपलेच आपल्याला नाकारतात तेव्हा परक्यांकडून काय अपेक्षा ठेवायची? रुग्णालयाने मला अनाथ घोषित करून सरकारी उपचार दिले. 1 महिना झाला तेव्हा माझी तब्येत थोडी सुधारली, पण मी कोण आहे आणि कुठून आले आहे हेच माझ्या लक्षात नव्हतं. माझी स्मृती पूर्णपणे निघून गेली होती. मी रस्तोरस्ती भटकू लागले. काही लोकांनी मला वृद्धाश्रमात पाठवलं, पण तिथेही माझं मन लागेना. अखेर मी तिथून पळ काढला. गेले कित्येक महिने मी हरिद्वारमध्ये भीक मागत जगत आहे. संध्याच्या मनात संताप उसळला. तिच्या पोलीस अधिकाऱ्याच्या वृत्तीने जोर धरला. माझ्या स्वतःच्या नातलगांनीच माझ्या आईला संपवण्याचा प्रयत्न केला. त्यांना मेल्यासारखं सोडून दिलं
आणि वरून खोटं बोलून तिला जगाच्या नजरेतूनही नाहीसं केलं. संध्याने मनाशी ठरवलं की आईला न्याय मिळवून देण्यासाठी ती काहीही करेल. आता संध्याने ठरवले होते की तिच्या मोठ्या काकांना त्यांच्या कर्माची योग्य ती शिक्षा नक्कीच मिळवून द्यायची. तिने आपल्या आईला चांगले कपडे घालायला दिले, त्यांना गाडीत बसवले आणि थेट मधुपूर गावात पोहोचली. गावकऱ्यांनी जसे पाहिले की गंगादेवी जिवंत आहेत, सगळा गाव थक्क झाला. रणजित सिंग आणि त्यांच्या कुटुंबाला ही बातमी समजताच ते घाबरून गेले. संध्या थेट त्यांच्या घरात शिरली आणि संतापाने गरजली, हेच तुमचा अंतिम संस्कार? हाच तुमचा आपलेपणा? गावकऱ्यांना आश्चर्य वाटत होतं. जिच्या मरणावर त्यांनी विश्वास ठेवला होता ती स्त्री आता त्यांच्या डोळ्यांसमोर जिवंत उभी होती. रणजित सिंग घाबरून म्हणाले की हे सगळं खोटं आहे, आम्हाला काहीही माहीत नाही. पण आता संध्या केवळ एक स्त्री नव्हती, ती कायद्याची रक्षक होती. तिने आपल्या वर्दीचा अधिकार दाखवला आणि रणजित सिंग यांना पोलीस कोठडीत टाकले. गावकऱ्यांसमोरच तिने कठोर शब्दात सांगितले की यांनी माझ्या आईला मारण्याचा प्रयत्न केला, तिची जमीन बळकावण्यासाठी तिला मयत घोषित केले. आता त्यांना खऱ्या न्यायाचा सामना करावा लागला. गावकऱ्यांसमोर रणजित सिंग हात जोडून क्षमा मागू लागले, पण संध्याला आता कोणतीही दया नव्हती. तिने आपल्या आईसाठी लखनौच्या सर्वात मोठ्या वकिलाची नेमणूक केली आणि न्यायालयात केस दाखल केली. रणजित सिंग यांच्यावर फसवणूक, बनावट कागदपत्र तयार करणे आणि खुनाचा प्रयत्न या गुन्ह्यांचा आरोप ठेवण्यात आला. काही महिन्यातच संध्या केस जिंकली. गंगादेवी यांना त्यांची जमीन परत मिळाली. आता त्या 50 लाखांच्या संपत्तीच्या कायदेशीर हक्कदार बनल्या होत्या. आता त्यांचे आयुष्य सुख आणि शांततेत जाणार होते. त्यांना कोणाच्याही पुढे हात पसरवण्याची गरज नव्हती. आणि संध्या, ती आधीही आपल्या आईची ताकद होती आणि आज तिचा गौरव बनली होती. जो दुसऱ्यांसोबत अन्याय करतो तो एक दिवस स्वतः त्याच जाळ्यात अडकतो. रणजित सिंग यांनी लालसेपोटी खेळलेला डाव त्यांच्यावरच उलटला. गंगादेवी आता फक्त एक आई नव्हत्या, तर एक प्रेरणादायी उदाहरण बनल्या. ज्या आईने संघर्ष केला आणि आपल्या मुलीला अधिकारी बनवले, आणि संध्या एक अशी कन्या जिची जिद्द आणि प्रेमाने आईला न्याय मिळवून दिला. मित्रांनो, आता मी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे, ज्या नेहमी लक्षात ठेवा. जेव्हा आपले लोक साथ सोडतात तेव्हा शिक्षण तुमचा खरा आधार ठरतो. या जगात ना नाती कायम असतात, ना पैसा, ना सुखदुःख. आज तुमच्याकडे असलेली संपत्ती, तुमची प्रतिष्ठा, हे सर्व क्षणात हिरावले जाऊ शकते. पण शिक्षण आणि ज्ञान हेच तुमची खरी संपत्ती असते. शिक्षण असेल तर चांगली नोकरी असेल, ज्ञान असेल तर तुम्ही स्वतःचे निर्णय घेऊ शकाल, आणि तुमच्या कौशल्य असेल तर तुम्ही स्वतःचं भविष्य घडवू शकाल. म्हणूनच कोणत्याही परिस्थितीत शिक्षणाचा त्याग करू नका. जीवनाचे 3 महत्त्वाचे धडे. 1. नाती फक्त स्वार्थासाठी टिकतात. नाती तेव्हाच टिकतात जोपर्यंत स्वार्थ पूर्ण होत असतो. पैसा आणि संपत्ती मिळवण्यासाठी लोक इतके नीच वागू शकतात याची आपण कल्पनाही करू शकत नाही. हे जीवनातील सर्वात कटू सत्य आहे. जोपर्यंत तुमच्याकडे पैसा, संपत्ती किंवा संसाधने असतात तोपर्यंतच लोक तुम्हाला विचारतात. पण हेच सर्व संपले की नात्यांचा खरा चेहरा समोर येतो. आपण अनेकदा पाहिलं आहे की भाऊ जमिनीवरून भांडतात, मुलं वृद्ध आई वडिलांना आश्रमात पाठवतात, नातेवाईक मृत्यूनंतर संपत्तीवर हक्क सांगून भांडतात, स्वार्थ साधला की मित्रही बदलतात. हे सर्व एक गोष्ट शिकवते की कोणत्याही नात्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. जीवनात सर्वात महत्त्वाचं स्वतःवर विश्वास ठेवणे आणि स्वतःच्या मेहनतीवर अवलंबून राहणे. पैसा सगळं काही नाही, पण आत्मसन्मान सर्वात महत्त्वाचा आहे. पैशांच्या मागे धावणारे लोक अनेकदा आपली माणुसकी आणि नातीही विकतात. होय, जीवन जगण्यासाठी पैसा आवश्यकच आहे, पण तो इतकाही महत्त्वाचा नाही की त्यासाठी आपण आपला स्वतःचा आत्माच विकावा.
ज्याच्यासाठी पैशांपेक्षा माणुसकी महत्त्वाची आहे तोच खरा माणूस. जे नातं आपण पैशांवर अवलंबून असते ते फार काळ टिकत नाही. म्हणून पैसा महत्त्वाचा जरूर आहे, पण माणुसकी आणि आत्मसन्मानापेक्षा मोठा नाही. 3. शिक्षण आणि मेहनत तुमचे खरे साथीदार. ही गोष्ट आई वडिलांना आणि मुलांना दोघांनाही शिकवण देते. माता पित्यांनी समजून घेतलं पाहिजे की शिक्षणच त्यांच्या मुलाचे खरे बळ आहे. समाजाच्या ताशेरे बाजीला घाबरून कधीही मुलींच्या शिक्षणात अडथळा आणू नका. मुलगा असो किंवा मुलगी, दोघांनाही समान शिक्षण द्या. भविष्यात संपत्तीपेक्षा शिक्षण अधिक महत्त्वाचं ठरतं. मुलांनीही समजून घेतले पाहिजे की आई वडिलांपेक्षा मोठं या जगात कोणीही नाही. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य तुमच्यासाठी संघर्ष करत घालवले. त्यांना कधीही एकटं सोडू नका. त्यांचा आधारस्तंभ बना. कोणावर अवलंबून राहू नका. जेव्हा आधार तुटतो तेव्हा माणूसही कोसळतो. शिक्षण आणि मेहनत तुम्हाला या लायक बनवतात की तुम्हाला कोणाकडेही हात पसरावे लागू नयेत. नात्यांवर विश्वास ठेवा, पण डोळे झाकून नाही. पैसा महत्त्वाचा आहे, पण तो माणुसकी आणि आत्मसन्मानापेक्षा मोठा नाही. आई वडिलांचा सन्मान करा आणि त्यांच्या त्यागाला कधीही विसरू नका. दुनिया त्यांनाच सलाम करते जे शिक्षण आणि मेहनतीच्या जोरावर पुढे जातात. म्हणून कोण साथ देईल किंवा नाही हे विसरा, पण शिक्षणाचा कधीही त्याग करू नका. या गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटू अशाच एका नव्या चर्चेसह. आपले मनपूर्वक आभार. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.